नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? पाहून तुम्हाला कळालंच असेल आज आपण कोणती वाळवणाची रेसिपी करणार आहोत। हा बटाट्याचा किस तयार करून ठेवला ना तर उपवासाला किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट असा बटाट्याचा चिवडा करून देऊ शकतो। बाहेरून अजिबात महागडा असा किस आणण्याची अजिबात आवश्यकता नाही। मूठभर बटाट्याचा किस तळला ना तर 4 ते 5 जणांना पुरेल इतका बटाट्याचा चिवडा तयार होतो। आता बटाट्याचा किस करण्यासाठी कोणता बटाटा घ्यावा, किस तळल्यानंतर लाल होऊ नये म्हणून कोणती ट्रिक वापरावी, अशा अनेक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना तर नक्कीच मिळेल। 2 किलो बटाट्याची साल काढून अशा प्रकारे मी पाण्यामध्ये तो ठेवून घेतलेला आहे। फक्त बटाट्याचा किस करताना एकच गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे बटाटा घेताना तो अशा प्रकारे पातळ सालीचाच घ्यावा। सध्या बाजारामध्ये नवीन बटाटा येत आहे, त्यामुळे पातळ सालीचा बटाटा हा तुम्हाला सहजपणे मिळाला जाईल। दुसरी टीप म्हणजे बटाट्याचा किस करण्यासाठी जो बटाटा घेतो ना तो आकाराने थोडासा मोठा घ्यावा। आता ह्या बटाट्याची साल काढून मी 2 ते 3 वेळा हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। चला तर आता आपण हा बटाटा किसून घेऊयात। बटाट्याची किसणी करण्यासाठी अशा प्रकारे ज्या किसणीला मोठे होल आहेत ना तीच किसणी बटाटा किसण्यासाठी घ्यावी। घरातील रेग्युलर किसणी घेतली ना तर काय होईल, बटाटा किसल्यानंतर तो तुम्हाला जाड वाटेल, परंतु सुकल्यानंतर खूप बारीक असा होतो आणि तो बारीक किस तळायला गेलात ना तर लगेच तेलामध्ये लाल असा होईल। त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या होलचीच किसणी बटाट्याचा किस करण्यासाठी घ्यावी। बटाटा किसताना किसणीवरती तो हुबा ठेवून मी व्हिडिओत दाखवलं ना त्याप्रमाणे संपूर्ण बटाट्याचा किस करून घ्यावा। सुरुवातीला 2 बटाट्याचा किस करून झाल्यानंतर तो पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यात घालून घेऊयात। बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे तो काळा पडू नये म्हणून सतत त्याचं पाणी बदलणे अत्यंत आवश्यक आहे, नाही तर बटाटा लगेच काळा पडला जातो। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी 2 किलो बटाट्याचा किस हा किसून घेतलेला आहे। जाडसर किस असल्यामुळे तो सुकल्यानंतर खूप जास्त असा बारीक होत नाही आणि बटाट्याचा किस किसताना खूप बारीक असा असला ना तो सुकल्यानंतर अजून जास्त बारीक असा होतो आणि हवा तसा बटाट्याचा किस होत नाही। आता हा बटाट्याचा किस आपण एकूण 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तर हा बटाट्याचा किस करून झाल्यानंतर नळाखाली पातेला ठेवून स्वच्छ पाण्याने 4 वेळा धुवून घेतल्यामुळे अजिबात बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण राहत नाही आणि त्यामुळे बटाट्याचा किस हा तळल्यानंतर लाल देखील होत नाही आणि छान खुसखुशीत असा होतो। बटाट्याचा किस स्वच्छ धुवून झाल्यानंतर संपूर्ण निथळ पाणी दिसेल ना तेव्हा समजायचं बटाट्याचा किस इथे व्यवस्थित धुवून झालेला आहे। बटाट्याचा किसचा हवेशी संपर्क आला ना लगेच बटाटा काळा पडतो, त्यामुळे बटाट्याचा किस पाण्यात ठेवणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। अजिबात बटाट्याच्या किसचा हवेशी संपर्क येता कामा नये, म्हणजेच पाण्यातून बाहेर मोकळा असा बटाटा अजिबात ठेवू नये। तर अशा प्रकारे पहा 4 वेळा मी स्वच्छ पाण्याने हा बटाट्याचा किस धुवून घेतल्यानंतर छान नितळ असं इथे पाणी दिसत आहे ना, तर अशाच प्रकारे तुमच्या देखील बटाट्याचे पाणी निथळ असे दिसायला हवे। आता 2 किलो बटाट्यासाठी मी पोह्याच्या चमच्याने 2 चमचे मीठ घालून घेणार आहे। 1 किलो बटाट्यासाठी 1 चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर हे पातेलं बाजूला ठेवून घेऊयात। बटाट्याच्या किसामध्ये मीठ टाकून रात्रभर हे पातेलं बाजूला ठेवल्यामुळे काही अजून बटाट्यामध्ये स्टार्च असेल ना तो देखील पूर्णपणे निघाला जाईल। रात्री मी 10 वाजता हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि सकाळी मी 10 वाजता आता तो पाण्यातून काढून घेते। आता आपण पुन्हा एकदा 2दा हा बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। 2दा बटाट्याचा किस धुवून घेतल्यानंतर ते पातेले मी आता गॅसवरती ठेवून घेतलेला आहे। आता मोठ्या आचेवरती आपण फक्त 80% हा बटाट्याचा किस शिजवून घेणार आहोत। जास्त गाळ होईपर्यंत अजिबात बटाट्याचा किस हा शिजवून घेऊ नये। आता रात्री आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेले होते, परंतु पुन्हा सकाळी बटाट्याचा किस हा धुवून घेतल्यामुळे त्यातील संपूर्णपणे मीठ निघून गेलेले आहे
आता शिजताना त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 चमचे मीठ, बटाट्याचा कीस छान पांढरा शुभ्र दिसण्यासाठी त्यामध्ये पाव चमचा मी तुरटी घालून घेतलेली आहे. 2 किलो बटाट्याच्या कीससाठी 2 चमचे मीठ आणि पाव चमचा तुरटी घालावी. मीठ घालताना नेहमीच्या चवीपेक्षा हलकंसं मीठ थोडंसं कमीच घालावं. वाळवणाच्या पदार्थामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि तो पदार्थ सुकतो ना, तेव्हा मिठाचं प्रमाण हलकंसं जास्त होतं. त्यामुळे चवीप्रमाणे हलकंसं कमीच मीठ घालावं. आणि बटाट्याचा कीस करताना त्यामध्ये थोडी तरी तुरटी जास्त झाली ना, तर काय होतं, पूर्णपणे बटाट्याचा कीस हा तुरट असा लागला जातो. आता तुरटी नसेल ना, त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरीही चालेल. गॅसच्या मोठ्या आचेवरती मी 80% ह्या ठिकाणी बटाटा शिजवून घेतलेला आहे. खूप मऊसूद असा अजिबात बटाट्याचा कीस हा शिजवून घेऊ नये. कीस हातामध्ये घेतला आणि तो अशा प्रकारे फोल्ड केला ना, तुटला नाही ना, तर समजायचं या ठिकाणी परफेक्ट असा बटाट्याचा कीस शिजलेला आहे. बटाटा ओव्हर कुक झाला ना, तर बटाट्याचा कीस मधून हा तुटला जाईल. हातात धरल्यानंतर बटाट्याचा कीस तुटला नाही ना, तर समजायचं इथं परफेक्ट असा कीस शिजलेला आहे. आता गॅस बंद करून आपण लगेच पाण्यामधून हा बटाट्याचा कीस अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेऊयात. बटाट्याचा कीस हा गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस अजून देखील चालू आहे. म्हणून लगेच बटाट्याचा कीस हा पाण्यामधून काढून लगेच प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण पसरून घेणार आहोत. ह्या स्टेपला अजिबात जास्त वेळ घालवू नये, नाहीतर असाच तुम्ही बटाट्याचा कीस चाळणीमध्ये काढून जास्त वेळ ठेवला ना, तर बटाटा हा पूर्णपणे शिजला जाईल आणि इथेच तुमचा बटाट्याचा कीस देखील फसला जाईल. म्हणूनच पाण्यामधून काढून घेतल्यानंतर लगेच मी तो बटाट्याचा कीस आता प्लॅस्टिकच्या अशा प्रकारे कागदावरती पसरून घेणार आहे. गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने तो व्यवस्थित पसरून घ्यावा. आणि बटाट्याचा कीस हा तयार झाला ना, कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यावा. सावलीमध्ये बटाट्याचा कीस हा सुकला देखील जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तो काळा देखील पडला जातो. तसंच बटाट्याचा कीस हा पसरवताना खूप एकावर एक असा पसरवला ना, तरी देखील बटाट्याचा कीस हा काळा पडतो. कडकडीत उन्हामध्ये फक्त 1 दिवस हा मी बटाट्याचा कीस अशा प्रकारे छानपैकी सुकवून घेतलेला आहे. अजिबात बटाट्याचा कीस हा सुकवण्यासाठी जास्त दिवस लागत नाही. मोठ्या किसणीने बटाट्याचा कीस हा किसून घेतल्यामुळे कीस देखील पहा किती छान असा मोठा झालेला आहे ना. फक्त सावलीमध्ये बटाट्याचा कीस अजिबात हा सुकवू नये. छान पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा कीस झालेला आहे. चला तर तुम्हाला हा बटाट्याचा कीस आता मी तळून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल किती पांढरा शुभ्र असा बटाट्याचा कीस झालेला आहे. सुरुवातीला कडकडीत तेल गरम करून नंतर गॅसची आच मध्यम करावी आणि नंतरच त्यामध्ये बटाट्याचा कीस घालून घ्यावा. खूप जास्त वेळ तेलात बटाट्याचा कीस ठेवला ना, तरी देखील तो लालसर असा होतो. अशा प्रकारे तळून वर आला ना, लगेच तो काढून घ्यावा. तुम्हाला पाहूनच कळलं असेल किती पांढरा शुभ्र हा बटाट्याचा कीस झालेला आहे. अजिबात तो लाल देखील पडलेला नाही. उपवासासाठी किंवा एरवी खाण्यासाठी बटाट्याचा चिवडा करायचा असेल ना, तर हा बटाट्याचा कीस तळून घेऊन त्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे, थोडीशी लाल मिरची पावडर आणि पिठी साखर टाकली ना, तर झटपट असा बटाट्याचा चिवडा तयार होतो. तुम्ही देखील हा बटाट्याचा कीस करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.